नमस्कार शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आपल्या कोबी पिकाची लवकर ग्रोथ होण्यासाठी नत्रयुक्त खतांचा वापर करतात. यामध्ये 24-24, 24-24-08 आणि युरियाचा समावेश होतो. अधिक नत्रयुक्त खते वापरल्याने आपल्या पिकात रोगराई वाढू शकते, कीड वाढू शकते आणि करपासुद्धा खूप प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे असे कुठले खत आहे ते आपण वापरल्याने आपल्याला फायदा होईल. माझ्या गावातील अनेक शेतकरी कोबी उत्पादक आहे. त्यापैकी काही चांगल्या शेतकऱ्यांचं मनोगत मी तुम्हाला ऐकवतो. काका, कोबीला कुठलं खाद्य लावायला पाहिजे? माझं 8-21 किंवा 9-24 योग्य वाटतं मला, कारण नत्राचं प्रमाण कमी असल्यामुळे करपा पण कमी येतो. आवा कोबीला कोणतं खाद्य लावायचं? 10-26 आणि 8-21 ज्यात नत्राचं प्रमाण कमी आहे. 10-26 लावलं पाहिजे. 10-26 लावायला पाहिजे. 14 ते 10-26, 8-21 क्रॉपटॅक वगैरे कोणतंही चालेल, पण नायट्रोजन कमी पाहिजे. वरील खतांपैकी तुम्ही कुठलेही एक खत वापरून आपले पीक खूप चांगले बनवू शकतात. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुम्ही तुमच्या कोबी उत्पादक शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. तुम्हाला शेतीबद्दल इतर काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या महादेव कृषी सेवा केंद्र कामकडा या दुकानाला व्हिजिट करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.